नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. 8 वाजता रेडी झालो होतो लॉग इन करण्यासाठी, पण नंतर अचानक लागली भूक. आणि भूक लागल्यावरती विचार केला की यार बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरामध्येच काहीतरी करूया, है ना. तर घरामध्ये सगळ्यात असं काही रेडी होता, फक्त भात घालायचा होता. तर भात, मस्त ग्रेव्ही आणि 2 बॉइल्ड अंडी, एकदम काम 25. आणि आता जवळपास टाइम होतोय 10:17. उबर लॉग इन करतोय आणि ओला पण लॉग इन करतोय. लुक्स लाईक समथिंग वेंट रॉंग. का रे बाबा, अच्छा हा डाटाच चालू नाही केला. याच्यामध्ये पास आपला संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचा आहे, म्हणून काय इश्यू नाही आहे. आणि रॅपिडो पण आज बघू, रॅपिडोमध्ये आज काही ट्रिप भेटल्या तर ठीक आहे, नाहीतर मग बघू. झालं उबर तर चालू आणि आपला हा ओला. आणि आज एकदम मी चिल आहे. CNG पण माझ्या 3 काट्या कमीच आहेत, म्हणजे जवळपास मी 40 किलोमीटर चालवली गाडी काल. अप्रॉक्सिमेटली 120 किलोमीटरचं CNG वरती रेंज भेटेल आपल्याला. आणि गाडीमध्ये पेट्रोल आधी टाकी आहे, तर काही इश्यू नाही आहे. फक्त आता एवढंच आहे की ट्रिप बघू कशा लागतायत. सेकंड सॅटर्डे पण आहे, सो त्या हिशोबाप्रमाणे बघू. लॉग इन करता करता 10 वाजून 18 मिनटं झालेले आहेत. तर मी एकदम नॉर्मल आहे, चिल आहे. भेटल्या राईड्स उचलायच्या, नाहीतर मग डे एंडला तर समजेलच कसा दिवस जातो किंवा काय दिवस जातो ते. काय यार, झक मारल्याने ट्रिप उचलली असं वाटतं. हॅलो हॅलो, मस्ती करते का माझ्यासोबत? व्हिडिओ बनवायचा टाइमच भेटला नाही. कळंबोलीवरून जी ड्रॉप होतं तो होता, 1 मिनिट, ओलामध्ये आपण ते एकदा चेक करूया की नक्की ड्रॉप होता कुठे. 2च ट्रिप झाल्या ना मित्रांनो, फक्त आणि फक्त 2च ट्रिप झाले आणि टाइम होते 5 वाजलेत. जी आपल्याला ट्रिप लागली ती लागली माझ्या इथूनच. इनफॅक्ट माझ्या 4 ते 5 बिल्डिंग सोडूनच एका सोसायटीमधून ट्रिप लागली. आणि ह्यांना सोडलं मी बँड्रा ईस्टला. आणि ह्यांना सोडल्यानंतर आपल्याला जे किलोमीटर्स आहे ते 36 किलोमीटर, 36.1 किलोमीटर. टाइम लागला 1 तास 6 मिनटं. 658 रुपीज भेटले. त्यानंतर मग डायरेक्ट उबर चालू केला. उबर चालू केल्यानंतर सेकंड ट्रिप जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. ओके, सेकंड ट्रिप जी आहे ती लागलेली गो सेडॅन गोलीबार खार वेस्ट वरून डायरेक्ट मीरा रोड ईस्ट. आता हे मीरा रोड ईस्ट मला नाही दिसलं, मला ठाणे वेस्ट दिसलं, म्हणून मी ॲक्सेप्ट केली. पण मी पोचलो कुठे? मीरा रोडला. तर ते झालं. मग तिथूनच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून आपल्याला मीरा भाईंदरच्या रोडवरून आपल्याला दादरची ट्रिप लागली. आणि ती ट्रिप कंप्लीट करायला लिटरली 2 तास 15 मिनटं लागले. प्रीमियर कॅटेगरीमध्ये होती म्हणून ती परवडली, नाहीतर मग उबर गो असतं तर लफडे झालेच असते समजायचे. आणि ते नाही होत तर त्यांना मी दादरला ड्रॉप केलं. दादरवरून गाडी युटर्नच मारत होतो, तेवढ्यात एक व्यक्तीने विंडो नॉक केली. बोलतात की आम्हाला सॅन्टा क्रूजला जायचं आहे आणि फेअर दाखवते तो 400 रुपये दाखवते, तू घेऊन जाऊ शकतो का? आणि ही सिच्युएशन अशी बनली होती सिच्युएशन की पाठीमागचा पॅ करत होता. मी बोललो बस गाडीमध्ये, आपण जातो घेऊन. 8 किलोमीटरचे 400 रुपये दाखवत होता आणि टाइम अप्रॉक्सिमेटली 45 मिनिट्स. तर माझ्या मते ठीक आहे, चांगलंच आहे. कन्व्हर्सेशन करता करता माहिती पडलं की त्यांना वाशीला पण जायचं आहे, त्यांना कळंबोलीला पण जायचं आहे. तर मी बोलले की सगळं तुम्ही त्याच्यामध्ये ट्रिप ॲड करा. आणि सगळं उबर गोमध्ये ॲड करत होते, गो सीडरमध्ये नव्हते ॲड करत, सगळं उबर गोमध्ये ॲड करत होते. तर 1600 रुपयाचा काहीतरी फेअर दाखवत होता.
तर त्यांचं काय कन्व्हर्सेशन झालं काय झालं माहिती नाही. पहिले बोलले की ठीक आहे बोलते आपण जाऊया, नंतर बोललेत की नाही बोलते तू आम्हाला सँटा क्रूजमध्ये सोड. तर मी बोललं ठीक आहे. आता बघा भेटला तर भेटला, नाही भेटला तर सोडून द्या, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या या साईडनी आपल्या साईडच्या ट्रिप लागतील. सिम्पल आहे. पण माझं तर असं झालंय की दोनच नाही किती पॉईंट CNGचे आहेत, एकच पॉईंट CNGचा बाकी आहे. तर CNG भरायचं आहे. आणि कस्टमरचं बघा संसार तिकडे पाठी इथं, हा आहे कस्टमरचा संसार. सो मी थोडासा पुढे जाऊन थांबलो आहे, त्यांचा नंबर सेव्ह केले आहेत रिसेंट कस्टमर म्हणून, आणि मी रोडच्या साईडला थांबलो आहे. तर आता त्यांना जर पिकअप करायचं असेल तर मला पूर्ण गोल फिरून यायला लागेल. जर ते फक्त 250 मीटरचा वॉक केला तर चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, नाहीतर मग बघितलं जाईल कसं काय ते. तर वेटिंग टाईम पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार, मी का सोडू आहे ना. 100 रुपीज वेटिंग टाईम ॲड करणार, सिम्पल. तर बघू कसं काय सीन आहे ते. आणि CNG मला भेटला तर मी भरेल CNG आणि डायरेक्ट रेडी. उद्याची एक ऑफलाईन ट्रिप आहे, तर ती उद्याच सांगेन मी तुम्हाला मॉर्निंगला. आता स्पॉईल करून काहीही अर्थ नाही आहे. ज्यांना कोणाला बघायचं आहे की किती किती काय काय तास लागले आहेत, तर मी तुम्हाला ट्रिपचे थोडा डिटेल्स पण सांगतो, कारण माझ्याकडे आता करायला काय काय आहे नाही आहे ना. तर थांबा दाखवतो. हे बघा मीरा रोड ईस्ट, आणि इथे खाली लिहिलं पुढे ठाणे, आईच्या गावात आहे ठाण्याच्या. त्यानंतर मग तिथून दादर वेस्ट प्रीमियर कॅटेगरीमध्ये 676 रुपीज. किती लागले 2 तास 15 मिनटं. आणि हा रिकॅल्क्युलेशन केलं आहे तरीसुद्धा माझा फेर का वाढला नाही मला माहिती नाही. मी गाडी आतापर्यंत कालच्या CNG वरती चालवली. काय लागते कुर्ला गो होम टाकून सुद्धा पण अशा ट्रिप का देते भावा. मी टाकले गो होम. 7:30 वाजता माझा पास संपेल. आता टाइम तो होतोय 6:50. CNG टाकायलाच मला जवळपास 50 मिनिटाचा टाइम कालावधी लागला, कारण BKCला गेलो असतो तर तिथे 1 तास दाखवत होता 8 किलोमीटरला. इथून BKC नाही सॉरी सायन्स सर्कल 1 तास दाखवत होता. आता बघू BKC साईडला ट्रिप, म्हणजे त्या साईडला मी जायचा विचार करतोय, जाऊ का नको. जायलाच लागणार, कारण जर शॉर्ट ट्रिप पाहिजे तर तिथूनच भेटेल, नाहीतर नाही भेटणार. आणि आज तसं पण जास्त खेचून काही मतलब नाही आहे, कारण लेट लॉग इन केलं तर त्या हिशोबाप्रमाणे अर्निंग पण तशीच झाली आहेत. शिवाजीनगर काय माहिती कुठली ट्रिप आहे काय समजतच नाही. ओलामध्ये तर भाई काही समजतच नाही की कुठली ट्रिप आहे काय. आणि काल जी आपली गाडी चालली टोटल 140 किलोमीटर चालली, नाही 140 नाही 150 किलोमीटर चालली. पण त्यानंतर मग 106 किलोमीटर नंतर अजून 1 kg होता CNG. मी बोला जाऊ दे टॉपअप करून घेऊया, लफडा नको. भावानो सांताक्रूजवरून डायरेक्ट खारघरची ट्रिप लागली. ॲक्सेप्ट केली ओलामध्ये, पण ॲक्सेप्ट केली कस्टमरच्या लोकेशनमध्ये थोडासा पुढे गेलो असेल, पण कॅन्सल केली, कारण 1.5 किलोमीटरला 12 मिनटं दाखवत होता. तर झाली कॅन्सल. पण डायरेक्ट 900 रुपये भेटले असते, पण ठीक आहे. त्यानंतर सांताक्रूजवरून बँड्राची ट्रिप मला भेटली. ती होती जवळपास किती 4 किलोमीटरचे होते. 4 किलोमीटरचे आपल्याला 350 रुपये समथिंग काहीतरी दिले. मी तुम्हाला दाखवत होते ट्रिपचे डिटेल्स. आणि तिथून बांद्रा ईस्टवरून डायरेक्ट नेरूळची ट्रिप लागली. लोकेशनमध्ये काय होतं की नॅरो रोड होता. मला अक्षरशः म्हणजे नॅरो रोड असल्यावरती मला थोडी भीती वाटते, कारण आपला लेफ्ट साईडचे डोअर पॅनल्स घासलेत ना, तर त्याच्यामुळे थोडीशी भीती येते. म्हणजे येते काय वाटते, पण म्हणजे शेवटी मग काय केला की मी डोका चालवला, कस्टमरला कॉल करतो. तर तिला बोललो की बाबा बघ नॅरो रोड दाखवतोय, एक्झॅक्ट गाडी यायला जागा आहे का नाही आहे, नाहीतर तुम्ही रोडवरती या. ती बोलली की आहे. गेलो लोकेशनवरती. ती बोलली की अरे मी बोलते थोडी पुढे आली आहे, एक काम कर बोलते माझ्या लोकेशनवरती आहे. मी बोललो आता मग तुझी लोकेशन मला कसं माहिती पडणार, एक तर फर्स्ट टाइम आलो याच्यामध्ये गल्लीमध्ये. मग नंबर दिला, त्याच्यावरती लोकेशन पाठवली आणि त्या लोकेशनवरती पोहोचून डायरेक्ट मग नेरूळमध्ये ड्रॉप केलं. आपलं DY पाटील स्टेडियमच्या थोड्याशा आसपासच केलं. लय भारी कस्टमर होते, मस्त गाणी वगैरे लावली होती, पूर्ण मूड फ्रेश झाला माझा. आणि तसा पण
एवढं काय दिवसामध्ये होत नव्हता. म्हणजे आज काय उचापत्या काय केल्या नव्हत्या, फक्त एवढीच उचापती झाली होती की चुकून ठाणे समजून मीरा रोडला घुसलो होतो. पण नशीब चांगलं आहे की बाबा दादरची ट्रिप लागली नाही, तर मग काय होतं काय नाही काय सांगता येत नाही. तर मला अर्निंग कॅल्क्युलेट करायला थोडासा विचार करावा लागेल. ओके ओके, एक ऑफलाईन ट्रिप होती दादरवरून, ते पण मी कॅल्क्युलेट करून आजचे किलोमीटर दाखवतो मी तुम्हाला, आणि किती रुपये पर किलोमीटरनी गाडी चालली हे पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर ट्रिप डिटेल्स याच फोनमध्ये. आपला जो पास आहे तो ॲक्टिवेट नाही झालेला आहे. आणि बघा टोटल अर्निंगच दिसली, फक्त ट्रिप डिटेल दाखवायचं होतं पण टोटल अर्निंग दिसली. पण ठीक आहे, काय हरकत नाही. हां, ही वाली ट्रिप होती ती 4.28 किलोमीटरचे 349 रुपीज दिले. अर्धा तास लागला, प्रीमियर कॅटेगरीमध्ये होती. ठीक आहे, त्यानंतर मग ती ओलाची ट्रिप दाखवतो. ओलाची पण टोटल अर्निंग बघूनच घ्या, जाऊ दे, आपलीच माणसं आहेत सगळी. अर्निंग बघून काय होणार आहे, पैसे मी कमवतोय. माझे पैसे बघून तुम्हाला आनंद होत असेल तर त्या गोष्टीचा लॉजिक मला काय समजला नाही. ठीक आहे, ही वाली होती ती ट्रिप 30 किलोमीटरचे 787 एवढे दाखवले, म्हणजे एवढे भेटले. पण ॲक्च्युअलमध्ये मला अमाऊंट 700 रुपयाच्या आसपास दाखवलं, मला चांगलं आठवतं आहे. पण ठीक आहे, पैसे वाढले असेल तर आपलंच चांगलं आहे. तर याच्यामध्ये एक ऑफलाईन ट्रिप पण आहे. ऑफलाईन ट्रिप इन्क्लूड करून टोटल अर्निंग आणि टोटल किलोमीटर्स ते पण मी तुम्हाला सांगतो किती आहेत. हे बघा, 152.2 किलोमीटर्स. टोटल अर्निंग सगळी कॅल्क्युलेट केली आणि त्याच्यानंतर आपल्याला जी अर्निंग दाखवते, म्हणजे जो रेट आहे तो 22 रुपये पर किलोमीटरच्या रेटने गाडी चालली आहे मित्रांनो. लय भारी. आणि मी बरोबर 10 वाजता लॉग इन केलं होतं आणि 10 वाजलेत पण नाही आहेत, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 11.5 तासाची ही अर्निंग आहे. सो आजचा दिवस खूप चांगला गेला. आता उद्या ऑफलाईन ट्रिपच्या बद्दल मी तुम्हाला डिटेल्स उद्याच सांगेन. तर त्यासाठी मला आता लवकर जाऊन थोडंसं आवरून झोपायला लागेल. आणि मग मॉर्निंगला मी विचार करतोय की सकाळी लवकरच निघतो, म्हणजे अर्धा तास तरी लवकर पोचतो तरी काय वांधा नाही, पण लेट नाही झालं पाहिजे, तो इम्प्रेशन बॅड पडतं. तर अशा प्रकारे आजचा दिवस तिथेच एंड होतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.